नमस्कार मित्रांनो. जुलै 2026 हा महिना धनुराशींच्या व्यक्तींसाठी थोडा संयम, थोडी सावधगिरी आणि खूप मोठ्या प्रमाणात परिपक्वतेची परीक्षा घेणारा ठरू शकतो. या महिन्यामध्येही काही शुभ तर काही आव्हानात्मक ग्रहयोग तयार झालेले आहेत. विशेषतः तुमच्या राशीचा स्वामी गुरु अष्टम स्थानामधून भ्रमण करत असल्यामुळे अनेक गोष्टी अपेक्षेपेक्षा वेगळ्या घडताना दिसू शकतात. अष्टम स्थानाला ज्योतिषशास्त्रामध्ये परिवर्तन, अनिश्चितता, गुप्त घटना, मानसिक बदल आणि आयुष्यातील खोल अनुभवांचं स्थान मानलं जातं. त्यामुळे जुलै महिन्यामध्ये अनेक गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे न घडता वेगळ्याच दिशेने जात असल्याचा अनुभव तुम्हाला येऊ शकतो. पण इथे एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे धनुराशीची खरी ताकद ग्रहांमध्ये नसते, ती तुमच्या स्वभावामध्ये असते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी, संकट कितीही मोठं असलं, मार्ग कितीही खडतर असला तरी पुन्हा उभं राहण्याची, पुन्हा लढण्याची आणि शेवटपर्यंत प्रयत्न करत राहण्याची ताकद धनुराशीमध्ये असते. निराशेच्या वातावरणातही आशा शोधणारी, अपयशांमधून शिकणारी आणि प्रत्येक संकटाकडे अनुभव म्हणून पाहणारी ही रास आहे. त्यामुळे जुलै महिना कठीण असला तरी तो तुम्हाला मोडण्यासाठी नाही, तर अधिक सक्षम बनवण्याकरता आलेला आहे. सर्वप्रथम तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याबद्दल बोलू. या महिन्यामध्ये आरोग्याकडे विशेष लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. जुलै महिन्यामध्ये परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागेल. कामाचा ताण, जबाबदाऱ्या, प्रवास किंवा सततच्या धावपळीमुळे शरीरावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे थकवा, अंगदुखी, झोपेची कमतरता किंवा शरीराची ऊर्जा कमी झाल्यासारखा भाव निर्माण होऊ शकतो. विशेषतः शारीरिक दुखापतीच्या बाबतीत अधिक सावध राहा. वाहन चालवताना, मशिनरी वापरताना, उंच ठिकाणी काम करताना किंवा व्यायाम करताना सुद्धा बेपर्वाई करू नका. माझ्याकडून काहीही होणार नाही असा माझ्या माझा मला काहीही होणार नाही असा अति आत्मविश्वास या महिन्यात टाळणं गरजेचं आहे. लहानशी चूकही मोठा त्रास देऊ शकते. मानसिकदृष्ट्या हा महिना तुम्हाला थोडा थकवणारा ठरू शकतो. काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडणार नाहीत. काही ठिकाणी मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. काही व्यक्तींचं वागणं तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळं असेल. अशा वेळी मनामध्ये निराशा, चिडचिड किंवा हे माझ्या बाबतीत का घडतंय असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. परंतु या महिन्यामध्ये तुमच्यासाठी सर्वात मोठा उपाय म्हणजे संयम आणि शिस्त. परिस्थिती बदलण्यासाठी घाईघाईने निर्णय घेऊ नका. प्रत्येक अडचणीकडे शांतपणे पहा. काही वेळा वेळच सर्वात मोठा उपाय असतो, हे लक्षात ठेवा. आरोग्याच्या छोट्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. शरीर सतत काहीतरी संकेत देत असतं. ते वेळेत समजून घेतले तर मोठा त्रास टाळता येतो. वेळेवर झोप, योग्य आहार, पुरेसं पाणी आणि नियमित व्यायाम या 4 गोष्टींकडे या महिन्यात लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आता आर्थिक परिस्थितीबद्दल बोलू. आर्थिक बाबतीत हा महिना सावधगिरीचा आहे. पैसा येणार नाही असं नाही, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं असेल. विशेष म्हणजे या महिन्यामध्ये होणारे खर्च हे बहुतांश स्वतःसाठी नसते. कुटुंब, घरातील व्यक्ती, आरोग्य, जबाबदाऱ्या किंवा काही आवश्यक कामांवर पैसा खर्च होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे खर्च होत असला तरी तो अनावश्यक असेलच असं नाही, पण आर्थिक नियोजन बिघडू शकेल. म्हणून प्रत्येक खर्चाचा विचारपूर्वक निर्णय घ्या. अचानक मोठी खरेदी, लक्झरी वस्तूंवर खर्च किंवा भावनेच्या भरात घेतलेले आर्थिक निर्णय टाळा. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल किंवा इतर जोखमीच्या गुंतवणुकीमध्ये असाल, तर हा महिना विशेष काळजी घेण्याचा आहे. मोठे ट्रेड, मोठी गुंतवणूक किंवा जास्त रिस्क घेणं टाळा. तुमचा अंदाज चुकण्याची शक्यता वाढलेली आहे. कोणाच्याही सांगण्यावरून गुंतवणूक करू नका. स्वतः अभ्यास करा आणि आवश्यक असेल तरच निर्णय घ्या किंवा निर्णय पुढे ढकलणं उत्तम.
आर्थिक व्यवहारांमध्ये कागदोपत्री व्यवहार नीट तपासा. कोणतीही सही घाईत करू नका. लहानसे दुर्लक्ष सुद्धा पुढे मोठा मनस्ताप देऊ शकतं. घरगुती जीवनाबद्दल थोडंसं बोलायचं झालं तर घरातील वातावरण काही संवेदनशील राहू शकतं. विशेषतः घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याबाबतीत काही चिंता निर्माण होऊ शकते. आधीपासून आजारी असलेल्या व्यक्तींना अधिक काळजीची गरज भासू शकते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वास्तू, घर खरेदी, घर बदलणं, मोठं बांधकाम किंवा घराशी संबंधित निर्णय या महिन्यात शक्यतो पुढे ढकललेलेच चांगले. ग्रहस्थिती अशा निर्णयांसाठी पूर्णपणे अनुकूल दिसत नाही. घरामध्ये छोट्या छोट्या कारणामुळे मतभेद होऊ शकतात. विशेषतः माझंच म्हणणं बरोबर हा अट टाळा. प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा असतो. थोडा समजूतदारपणा दाखवला तर अनेक वाद टाळता येतील. जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर हा महिना नात्याची परीक्षा घेणारा ठरू शकतो. गैरसमज, संवादाचा अभाव, अपेक्षाभंग किंवा हट्टीपणामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. काहींच्या बाबतीत परिस्थिती ब्रेकअप पर्यंतही जाऊ शकते जर वेळेवर संवाद झाला नाही तर. या महिन्याचा सर्वात मोठा मंत्र म्हणजे ऍडजस्टमेंट, तडजोड. प्रत्येक वेळी स्वतःच बरोबर आहोत असं समजू नका. समोरच्या व्यक्तीचाही दृष्टिकोन समजून घ्या. नातं टिकवायचं असेल तर काही वेळा माघार घेणंही तितकंच महत्वाचं असतं. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. आरोग्याच्या कोणत्याही छोट्या तक्रारीकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका. नियमित तपासणी आणि पुरेशी विश्रांती या महिन्यात अत्यावश्यक आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा महिना मेहनतीचा आहे. काही गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागू शकतात. अभ्यासाचं ओझं वाढू शकतं. अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागेल. पण या मेहनतीचं फळ पुढे निश्चितच मिळणार आहे. त्यामुळे निराश होऊ नका. सातत्य ठेवा. ज्या व्यक्ती विवाहित आहेत त्यांच्यासाठी हा महिना एकंदरीत ठीक असला तरी मानसिक समजूतदारपणाची आवश्यकता जास्त भासणार आहे. काही वेळा तुम्हाला असं वाटू शकतं की तुमचा वैयक्तिक जोडीदार तुमच्यावर जास्त बंधन घालत आहे, तुमच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत आहे किंवा तुमच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण प्रत्यक्षात परिस्थिती मात्र तशी नसेल. अनेक वेळा जेव्हा आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाही तेव्हा आपल्यालाच असं वाटू लागतं की संपूर्ण जग आपल्या विरोधात उभं ठाकलं आहे. हा फक्त मनाचा खेळ असतो लक्षात घ्या. आणि जुलै महिन्यामध्ये अशाच प्रकारचा अनुभव धनु राशीच्या अनेक व्यक्तींना येऊ शकतो. म्हणून कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी शांतपणे विचार करा. जीवनसाथीशी स्पष्टपणे संवाद साधा. छोट्या छोट्या गोष्टी मनामध्ये साठवून ठेवू नका. कारण गैरसमज जितके वाढतील तितका मानसिक ताणही वाढेल. या महिन्यात नातं टिकवायचं असेल तर मी पेक्षा आपण या भावनेने विचार करणं आवश्यक राहील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर हा महिना नात्याची खरी परीक्षा घेणारा ठरू शकतो. काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत. समोरच्या व्यक्तीचं वागणं, बोलणं किंवा निर्णय तुमच्या मनाविरुद्ध जाऊ शकतात. अशा वेळी भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. काही क्षणांचा राग अनेक वर्षाचं नातं संपवू शकतो. म्हणून संयम ठेवा, संवाद ठेवा आणि समोरच्या व्यक्तीची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता आपण या महिन्यातील सर्वात महत्त्वाचा विषयाकडे वळू, ते म्हणजे करिअर आणि कार्यक्षेत्र. जुलै महिन्यामध्ये कार्यक्षेत्राच्या बाबतीत प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावं लागेल. हा महिना संधींपेक्षा सावधगिरीचा अधिक आहे. विशेषतः कागदपत्र, करार, व्यवहार, अधिकृत ईमेल, कायदेशीर बाबी किंवा महत्त्वपूर्ण दस्तऐवज यामध्ये कोणतेही निष्काळजीपणा करू नका. प्रत्येक गोष्ट दोनदा तपासा. कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या. एखादी छोटी चूक पुढे मोठ्या मनस्तापाचं कारण बनू शकतं. या महिन्यामध्ये आणखीन एक गोष्ट विशेष लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे गुप्तशत्रू. प्रत्येक विरोध करणारा माणूस उघडपणे विरोध करतोच असं नाही. काही लोक समोरून तुमची स्तुती करतील पण मागे तुमच्या विरुद्ध कागाळ्या करतील.
तर अशा लोकांपासून थोडंसं सावध राहा. त्यामुळे प्रत्येकावर अति विश्वास ठेवू नका. विशेषतः तुमच्यापेक्षा कनिष्ठ पदावर असलेल्या व्यक्ती, स्पर्धक किंवा तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ असलेल्या लोकांपासून थोडंसं सावध राहा. कार्यालयीन राजकारणामध्ये स्वतःला ओढून घेऊ नका. कोणाच्या बाजूने उभं राहण्यापूर्वी परिस्थिती संपूर्णपणे समजून घ्या. तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणे करा आणि अनावश्यक वादांपासून दूरच राहा. हा दृष्टिकोन तुम्हाला पुढे सुरक्षित ठेवेल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर भागीदारीचे व्यवहार, मोठी गुंतवणूक किंवा नवीन विस्तार याबाबतीत घाई करू नका. वेळ तुमच्या विरोधात नाही, पण पूर्णपणे अनुकूलही नाही. त्यामुळे थोडा संयम बाळगणं अधिक योग्य ठरेल. आता या महिन्यातील महत्त्वाच्या तारखांबद्दल जाणून घेऊ. 4 जुलैच्या आसपास स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. विशेषतः शारीरिक दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. वाहन चालवताना, प्रवास करताना किंवा जड वस्तू हाताळताना सावधगिरी बाळगा. 6 जुलैच्या आसपास घरातील व्यक्तींचे मतभेद होण्याची शक्यता आहे. जीवनसाथीशी गैरसमज निर्माण होऊ शकतात. कोणतीही गोष्ट हट्टानं सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. शांतपणे संवाद साधा. 10 जुलैच्या आसपास मानसिक तणाव वाढलेला जाणवू शकतो. आरोग्याच्या छोट्या तक्रारीही जाणवू शकतात. या काळात विश्रांती घेणं आणि मानसिक संतुलन राखणं अत्यंत आवश्यक राहील. 20 जुलैच्या आसपास कोणतेही मोठे निर्णय घेण्यापासून शक्यतो दूर राहा. नवीन करार, मोठी गुंतवणूक, नोकरी बदल, मोठे आर्थिक व्यवहार किंवा महत्त्वाच्या कमिटमेंट्स या काळात टाळणं योग्य राहील. या काळात परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट नसेल. 29 जुलैच्या आसपास पौर्णिमेच्या काळात भावनिक निर्णय घेऊ नका. काही गोष्टी आकर्षक वाटतीलही, पण त्यामागचं वास्तव वेगळं असू शकतं. म्हणून कोणतीही नवीन सुरुवात करण्यापूर्वी दोनदा विचार करा. 14 जुलैची अमावास्या आणि 29 जुलैची पौर्णिमा हे दोन्ही दिवस धनु राशीसाठी विशेष संवेदनशील राहतील. या काळात मोठे आर्थिक निर्णय, नातेसंबंधाबाबत अंतिम निर्णय, मालमत्तेचे व्यवहार किंवा कोणतीही मोठी कमिटमेंट शक्यतो पुढे ढकला. भावना तीव्र असतील, पण त्या क्षणिक असू शकतात. त्यामुळे त्या भावनांच्या भरात आयुष्य बदलणारे निर्णय घेऊ नका. धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी या महिन्यात प्रार्थना, जप, ध्यान किंवा आध्यात्मिक साधना यावर भर देणं आवश्यक राहील. मानसिक स्थैर्य मिळवण्यासाठी हा मार्ग तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त होईल. एकंदरीत पाहिलं तर जुलै 2026 हा महिना धनु राशीसाठी संकटाचा नाही, पण संयमाची परीक्षा घेणारा नक्कीच ठरेल. प्रत्येक गोष्ट मनासारखी होणार नाही. काही ठिकाणी अडथळे येतील, काही ठिकाणी गैरसमज होतील, काही ठिकाणी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल. पण धनु राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे परिस्थितीवर मात करण्याची क्षमता. हाच गुण या महिन्यात तुमची सर्वात मोठी संपत्ती ठरणार आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक कठीण काळ माणसाला दोन गोष्टी देतो, एक तर अनुभव किंवा यश. आणि धनु राशीची खासियत अशी आहे की ती दोन्ही गोष्टी पुढे घेऊन जाते. त्या महिन्याचा मंत्र फक्त एकच. परिस्थिती कितीही कठीण असली तरी संयम आणि सकारात्मक विचार कधीही सोडू नका. कारण प्रत्येक अंधारानंतर नवीन पहाट तुमची वाट पाहत असतं. जुलै 2026 हा महिना धनु राशीसाठी संघर्षापेक्षा आत्मविश्वास, शिस्त आणि योग्य निर्णय क्षमतेची खरी परीक्षा घेणारा ठरणार आहे. धन्यवाद.